नमस्कार. मी नेत्रा नवनीत ठाकूर, वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून निवडून आली आहे. ह्यावेळेस ही तिसरी टर्म आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि आदरणीय योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली. आणि सगळ्या म्हणजे वेळणेश्वर गटाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं आणि अशा या गटातून सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीने आणि वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि गटातील सर्व मतदारांच्या वतीने लोकांनी मला प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारे निवडून दिल्याबद्दल सर्वप्रथम माझ्या मतदारांचे मी आभार मानते. काय सांगाल, एकंदरीत आता निवडणूक झालेली आहे, निवडून आलेला पुढची विकास कामं? वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातली विकास कामं म्हणण्यापेक्षा आमच्या तालुक्यातली असेल, जेटीचं काम असेल, आमच्या साखरेगरची प्रलंबित आमची जेटी आहे, त्या जेटीचं काम चालू आहे. त्याचं पूर्णत्वास मार्ग लावण्याचा मी प्रयत्न करते. त्याचबरोबर गटातील मच्छीमारांचे जसे प्रश्न आहेत तसेच आमच्या शेतकऱ्यांचे पण प्रश्न आहेत. इथे लोकांना एकच आहे, जी बंद पडलेली घरं आहेत तर कुठेतरी जर MIDC जर आमच्या तालुक्याला आली तर इथल्या लोकांना रोजगार मिळेल आणि असे आमच्या उद्योगमंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब हे करतील याची खात्री आहे. 2 टर्म तुम्ही वेगळ्या ठिकाणी होतात आणि आता वेगळ्या ठिकाणी होतात, काय फरक जाणवला निवडणुकीमध्ये? भरपूर. म्हणजे 2 टर्म जरी वेगळे असतील तर लोक तर तीच होती आणि लोकांचा जनसंपर्क असल्यामुळे ज्या मतदारांनी मला निवडून दिलं तीच तर माझी जनता होती आणि माझी खरी लढाई म्हणजे माझी खरी ताकद तर माझे सगळे असणारे सहकारी असतील आणि माझी जनताच होती. एकंदरीत आपण असं म्हणतोय की जनशक्ती धनशक्ती, म्हणजे बऱ्याचदा आपण निवडणुकीत पाहिले गेलं की बऱ्याचदा जनशक्ती धनशक्तीचा प्रकार अनेक ठिकाणी घडला गेला. आपल्याला असं घडलं असं? नाही, लोकांनी असं म्हणणार नाही की लोक ही प्रामाणिकपणेच काम करतात. जे प्रामाणिकपणे काम करतात, लोकांची विकास कामं असतात, विकास कामांच्या मुद्द्यावर तर निवडणूक लढलोच नाही आम्ही. लोकांना माहिती आहेत की कामं होणार आहेत आणि कामांच्या माध्यमातून म्हणजे धनशक्तीचा कुठेही वापर नव्हता, लोकांच्या प्रतिसादानेच ह्या मी इथपर्यंत पोहोचले. अगोदर वेगळा पक्ष होता, नंतर वेगळ्या पक्षात तुम्ही जाऊन ही निवडणूक लढवलीत. निवडणुकीला सामोरे जाताना काय प्रकारचा लोकांचा रिस्पॉन्स होता आणि कशा प्रकारे अगोदर वेगळ्या तुम्ही ठिकाणी होतात? जरी मी वेगळ्याच ठिकाणी जर पहिली असले तरी लोकांना खात्री होती की आमची नेताताई निवडून येणार आणि लोकांनी तेच एक विश्वास ठेवला होता की त्यांनी एक सांगितलं होतं की तुम्ही जो निर्णय घेतलाय किंवा आम्ही तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडले तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत, हेच लोकांचं म्हणणं होतं. मॅडम, तुम्ही मागची जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी पक्षाकडे लढवली, त्या निवडणुकीत आणि आत्तामध्ये आपल्याला वेगळं पण काय जाणवलं? वेगळं पण म्हणण्यापेक्षा प्रतिसाद मी मगाशीच बोलले की आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आणि गटातल्या सर्व मतदारांचा प्रतिसाद होता आणि सामंत साहेबांचं खूप लक्ष बारीक होतं की आमच्या गटाकडे किंवा सर्वच म्हणजे आम्ही जे प्रतिनिधी उभे होतो की त्यांना मार्गदर्शन आणि सगळे त्यांचं नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली. महत्त्वाचा प्रश्न आहे, 2 टर्म वेगळ्या पक्षामध्ये होतात, आता वेगळ्या पक्षामध्ये, मतांची विभागणी जी आहे ती वाढली की कमी झाली? वाढली ना मतांची. मी जरी वेगळ्या पक्षात पहिली निवडणूक लढवत असली, आता युतीमार्फत आम्ही निवडणूक लढवली आणि सगळ्यांनीच म्हणजे इथले माजी आमदार आदरणीय नातूसाहेब, आमचे बेडल साहेब आणि सर्व तालुका प्रमुख, मतांची विभागणी जी मतं जी होती म्हणजे त्या टायमाला आपल्याला पडलेली मतं आणि आता पडलेली मतं, ह्याच्यामध्ये फरक जाणवला का? जास्तीत जास्त मताधिक्य मिळालं? किती मताधिक्याने निवडून आलं? कसं काय? उलट जर 5 तारखेला जर निवडणूक झाली असती तर माझ्या ह्या मतांमध्ये आणखीन फरक पडला असता, कारण की आमचे मच्छीमार बांधव बोटीवर असतात. जर बघितलं तर ते म्हणजे जास्त प्रमाणात नव्हते. म्हणजे जे इथल्या जो मतदार आहे तो बाहेर आहे, म्हणजे मुंबईला आहे. 5 तारखेला आणि 7 तारखेला म्हणजे लग्नांचा सीझन होता, 7 तारखेला नेमकी लग्न होती त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. आमचे मच्छीमार बांधव बाहेर बोटीवर होते. आमच्या म्हणजे वेळणेश्वरची मंडळी आली होती, पण साखरी अगर असतील, हेदवतड असतील, 4 गावं माझ्या मच्छीमारांची मोडतात. म्हणजे वेळणेश्वर, साखरी अगर, हेदवतड आणि भाटी ही 4 गावांचं मतदाधिक्य खूप आहे. आणि आत्तासुद्धा जर बघितलं तर वेळणेश्वर गावातलं मताधिक्य 1900 झालं, त्यातलं 1635 मतदान मला झालं. साखरी अगरचं 900 मतदान झालं, त्यातलं जवळजवळ 750 मतदान आम्हाला मिळालं. म्हणजे लोकांचा प्रतिसाद तर खूप चांगलाच आहे ना. चांगला प्रतिसाद मिळाला. मला एक सांगा, आता जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी काही दिवसांनी प्रक्रिया राबवली, निवडणूक प्रक्रिया होणार आहे. आपलं नाव पहिलीपासून चर्चेमध्ये होतं, काय सांगा?
चर्चेत नाव आहे दिला तर आनंदच आहे, पण हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा आहे. वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याचं बंधन करणं ही आमची जबाबदारी आहे. अस्मिता केंद्रे की नेत्र ठाकूर काय नाही? कोणीही झालं तर त्या झाल्या किंवा केंद्रे मॅडम झाल्या किंवा मी झाले, दोन्हीही आमच्या पक्षाच्याच आहेत. आणि सेनेचं जर हे काम करायचं असेल तर दोन्ही पक्षाचेच उमेदवार आहेत. लोकांच्या मनामध्ये आहे की पहिली संधी ग्वागरला मिळावी, तुम्हाला काय वाटतं? लोकांच्या मनातलं असलं स्वाभाविक आहे की ग्वागर तालुक्याला कोणी नाही आहे, पण शेवटी हा निर्णय मी अगोदरच बोलले की हा वरिष्ठांचा निर्णय आहे. कोणकोणती कामं जी आहेत आपण प्रामुख्याने कोणतं काम पहिले करणार आहोत? आमची जी मी मगाशीच बोलले की जी गावातली छोटी मोठी कामं राहिलेली आहेत, म्हणजे रस्त्यांची कामं असतील, शाळेंचे प्रश्न असतील, जेटीचं काम आमचं प्रलंबित आहे, ते जेटीचं काम मार्गी लावायचं आहे. आणि त्याचबरोबर ज्या स्मशानभूमी आहेत, गावातली इतर जी कामं आहेत त्या वेगळेच. आणि मेन म्हणजे आम्हाला जास्त करून की इथले जे स्थानिक ज्या शासकीय योजना आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. शासकीय योजना जर जोपर्यंत म्हणजे लाडकी बहीण असेल, पण PM किसानची योजना असेल, की छोट्या छोट्या ज्या योजना आहेत ह्या लोकांपर्यंत पोहोचवायचं हा हेच ध्येय आहे. ग्वागर विधानसभा मतदारसंघात मॅडम शिवसेना भाजप युतीचा करिश्मा दिसला. पुढील काळात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये असंच वातावरण राहील असं वाटतंय? हो, स्वाभाविक असंच वातावरण राहील. एकंदरीत ज्या मतदाराने आपल्याला मतदान केलेलं आहे की जे कार्यकर्ते आपल्याला काय सांगू इच्छितात, त्यांना काय सांगू इच्छितात मतदाराने? नाही, मी सुरुवातीलाच माझ्या सगळ्या ह्या गटातलेचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला तिसऱ्या टर्मला असून सुद्धा चांगल्या मताधिक्यानं निवडून दिल्याबद्दल. मी प्रत्येक गावातल्या, प्रत्येक माझ्या जिल्हा परिषद गटातल्या म्हणजे शेवटच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला ह्या एवढं मताधिक्य देऊन चांगल्या लीडनी आज तालुक्यातून मला पाठवलं. लोकांची अपेक्षा अशी आहे की नेताताईंनी जनता दरबार घ्यावा आठवड्याने महिन्याने आणि जे काही प्रश्न असतात ते सोडावे. काय सांगा? मी माझं रोजचं सकाळी उठल्यापासून तर रात्री